नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे तीळ. हे 1 किलो तीळ आहे. मी बनवत आहे तिळाचे लाडू. त्यासाठी हे तीळ भाजलेले आहे आणि याला छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तीळ हे भाजायचे आहेत. बघू शकता इथे मी 1 पाव गूळ टाकलेला आहे. आपल्याला ही 1 किलो आहे हवरी, तर तरी पण मी 1 पावच टाकलेला आहे, कारण जास्त गोड नाही बनवायचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त गोड घेऊ शकता. याला छान असं आपल्याला पाक करायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपला पाक तयार होत आहे. सोबत टाकायचं आपल्याला एक पिंच ऑफ घी आहे. याने आहे ना आपल्या लाडूला एकदम छान अशी चमक येते. आणि आपल्याला पाक पण चेक करायचा आहे. तर सध्या आपला पाक थोडासा झालेला आहे. बघू शकता आपल्याला या घी थोडंसं हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाक कसा झाला ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघू शकता इथे छान अशी तिल्ली पण मी पिसून घेतलेली आहे. ही तिल्लीला फक्त एक हलका राऊंड मारलेला आहे मिक्सरमध्ये. आपल्याला एकदम बारीक नाही करायचे. इथे घेतले आहे 1 कटोरी पाणी. आता आपल्याला पाक चेक करायचा आहे. तर पाक चेक करायसाठी काय करायचं आहे, कटोरीमध्ये पाणी जे घेतलं ना त्याच्यामध्ये असा हा पाक आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये छान असं आपल्याला हा पाक असं कसा एकदम लेसी आहे ना, एकदम असं कड असा आवाज आला पाहिजे हे पाकला. हे बघा तुम्ही बघू शकता आपला पाक अजून झालेला नाही आहे. तर हा पाकाला जेव्हा आपण असं कट करू ना तसं कडकसन असा आवाज आला पाहिजे, तर आपला पाक झाला. तर आपण हा गोळा याच्यामध्येच पाकात टाकून याला छान असं परत एकदा फिरून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला पाक छान होत आलेला आहे. आता मी इथे टाकत आहे विलायची पावडर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरीही चालतं. इथे छान अशी 2 इलायची मी कट करून टाकलेलं आहे, ठेचून टाकलेलं आहे. आता आपल्याला पाक पण झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपलं तिळाचं बॅटर आणि याला पण छान असं हलवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर असं टाकलेलं आहे आणि आपल्याला छान असं तिल्लीमध्ये आणि गुळचा पाकमध्ये एकदम एकजीव झालेला आहे. आता आपण करू गॅसला बंद आणि करू आपले लाडू. तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर छान असं मी याला थंड व्हायला ठेवलं होतं. हे छान असं थंड झालेलं आहे. बघू शकता खूप गरम असतं हे, त्यामुळे ना सावकाशच करत जा. आणि हे ना त्यासाठी थोडंसं असं हलवत राहा, त्यामुळे काय होईल आपलं हे बॅटर थोडं थोडं थंड होईल. आता काय करायचं, इथे मी घेतलं 1 कटोरीत पाणी. या कटोरीच्या पाण्याने थोडासा असा ओला हात लावायचा आणि हे बॅटर असं थोडं थोडं उचलून याचे लाडू बांधायचे. बघू शकता किती सुंदर असे आपले तिळाचे लाडू झालेले आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी आणि खूप छान लागते. तर तुम्हाला माझे हे तिळाचे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचन लाईक करा.